Welcome to Tech Math channel. Now in previous session we have learned the complementary angle, supplementary angles. Now today we are going to see what are opposite rays. So let's see what are the opposite rays. Now I have drawn two figures on the board. Here is angle ABC. Again angle ABC. हे दोन्ही ज्या फिगर ज्या आहेत या दोन्ही फिगर मध्ये बी हा जर पॉइंट जर आपण घेतला, ही जर ओरिजिन जर आपण घेतली तर बी ए हा एक रे होईल आणि बी सी हा एक रे होईल. इन द सेकंड फिगर बी ए हा एक रे होईल आणि बी सी हा एक रे होईल. आता दोन्ही जे रे जे आहेत या दोन्ही ज्या फिगर ज्या आहेत त्या दोन्ही फिगर मधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आपण पाहू. त्या ठिकाणी हा रे बी ए आणि हा रे बी सी, हा बी ए आणि बी सी हे दोन्ही रे जे आहेत जे रे बी ए आणि बी सी याने एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली. हा जो अँगल जो अँगल ए बी सी इट इज ॲक्यूट अँगल, व्हेअरएज अँगल ए बी सी इज अ स्ट्रेट अँगल. म्हणजे या फिगर मध्ये रे बी ए आणि रे बी सी याने एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आणि इथं बी ए आणि बी सी इथं काही स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली नाहीये. तर मग असे जे रेज हॅव्हिंग कॉमन ओरिजिन पॉइंट, म्हणजे बी ए आणि बी सी ला ओरिजिन पॉइंट सेम कॉमन आहे, दॅट इज बी. म्हणजे रे हॅव्हिंग कॉमन ओरिजिन पॉइंट्स अँड फॉर्म्स अ स्ट्रेट लाईन. म्हणजे असे रेज ज्या रेजचा ओरिजिन पॉइंट हा कॉमन असतो, एकच असतो आणि ते दोन्ही रेज एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात, अशा रेजला अपोजिट रे म्हणतात. फिगर मध्ये फिगर 2 इज अपोजिट रे बी ए अँड बी सी, whereas in this figure number 1 B and B C is not a opposite ray. So let's write the definition of opposite rays. The rays having common origin and forms straight line are called opposite rays. So let's write this figure, write this definition in your notebook. Then we will solve the practice set 18. So in practice set 18, the figure is given like as point L, P, M, N, P, and the first question is name the pairs of opposite rays in the figure alongside. म्हणजे या फिगर मध्ये जे अपोजिट रेज जे आहेत त्या अपोजिट रेज आपल्याला लिहायचे. आता आपण पाहिलं अपोजिट रेज हे कसे असतात की रेज हॅव्हिंग कॉमन ओरिजिन पॉइंट अँड फॉर्म्स अ स्ट्रेट लाईन. आता आपण हा जर रेज जर घेतला पी एल कॉमन ओरिजिन आणि पी एम कॉमन ओरिजिन पी आणि हा स्ट्रेट लाईन फॉर्म करतो. सो द फर्स्ट पेअर इज ray PL and ray PN, and the second pair is
ray PT and ray PN. Now the second question, this is first question, write down the names of opposite ray. Now the second question is like that. Are ray PM and PT forms opposite ray. Give the reason. PM आणि PT हे opposite rays आहेत का? PM आणि PT common origin P आहे, common origin आहे, but PM and PT does not form straight line. हे काय straight line form करत नाही. So ray PM and PT are not opposite ray. So ray PM and ray PT are not opposite rays because they do not form straight line. They do not form a straight line, so they are not a opposite ray. So in this way we have completed practice set 18. Practice set 18 मध्ये दोनच क्वेश्चन होते. अपोजिट रे ची नाव लिहिली आपण आणि पीएम आणि पीटी अपोजिट रे आहेत का? तर अपोजिट रे नाही. Now we'll see the next concept, that is angles in linear pair. So for that, I will draw the figure, then we will discuss about P, Q, S and R. Now the angles in linear pair. आता या फिगर मध्ये दोन angles आपल्याला सांगता येतील. अँगल PQR and the angle SQR. आता या अँगल्स मध्ये पहा काय कळतंय. QR जो आहे हा QR दोन्ही अँगल मध्ये हा एक कॉमन आर्म आहे. QR इज द कॉमन आर्म, हा कॉमन आर्म झाला. आणि अदर आर्म दुसरे आर्म जे आहे QS आणि PQ, QS आणि QP हे जे दोन जे आर्म्स आहेत ते दोन आर्म स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. स्ट्रेट लाईन फॉर्म करतात म्हणजे हा जो अँगल जो आहे हा अँगल 180 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे असे अँगल्स की ज्या अँगलचा एक आर्म जो असेल तो कॉमन आर्म असेल, या अँगल मध्ये आहे, या अँगल मध्ये आहे, आणि दुसरे जे अँगल आर्म जे आहेत ते दुसरे आर्म स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. असे जे अँगल जे असतात त्या अँगल्सला अँगल्स इन लिनियर पेअर असं म्हणतात. सो विल राईट द डेफिनेशन ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर. Angles having a common arm and other arm forms a straight line
are said to be angles in linear pair. Angles in linear pair. असे angles एक आर कॉमन आहे आणि अदर आर जे आहेत ते स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. अशा अँगल्सला अँगल्स इन लिनियर पेअर असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 19 मध्ये. सो लेट्स सॉल्व द प्रॅक्टिस सेट 19. So let's solve the practice set 9, practice set 19. आता हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना तुमच्या समोर बुक असू द्या. ते क्वेश्चन जो आहे तो रीड करा आणि मग तो क्वेश्चन जो आहे तो बोर्डवर सॉल्व केला जाईल. ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. म्हणजे खाली जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्या स्टेटमेंट नुसार आपल्याला पेअर्स ऑफ अँगल जे आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. आणि जर समजा पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म होत नसतील तर ते का होत नाही ते आपल्याला द्यायचे. द फर्स्ट क्वेश्चन इज लाईक दॅट. Complementary angles that are not adjacent. Complementary angles that are not adjacent. आता complementary angles आपल्याला माहिती आहे. The sum of complementary angles is 90 degree. म्हणजे असे दोन अँगल्स की जे कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि ऍडजस्टंट नाही. ऍडजस्टंट नाही म्हणजे एकाला जोडून एक नाही लगतचे अँगल्स ते नाहीये. सो कॉम्प्लिमेंटरी अँगल जे आहेत, सपोज दिस इज अँगल ए बी C is of degree 30. Angle PQR is of 60 degree. हा 30 आणि 60. आता हे दोन्ही अँगलची जर सम केली तर ती 90 म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी आला. तर हे ऍडजस्टंट पण नाही. ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय की या पद्धतीनं त्यांना हा आणि ह्याचा ऍडजस्टंट अँगल हा म्हणजे हे दोन्ही अँगल जे आहेत ते सेपरेट अँगल. दॅट आर नॉट ऍडजस्टंट अँगल्स अँड these are not adjacent angle as well as these are the complementary angles. म्हणजे ही फिगर जी आहे ती आपल्याला ड्रॉ करावी लागेल कॉम्प्लिमेंटरी अँगलची. Now the second question is like as complementary angles that do not form a linear pair. Complementary angles that do not form a linear pair. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि ते काय करत असतील की लिनियर पेअर फॉर्म करत नसतील तर अशा अँगल्सची पेअर नाही. सेकंड क्वेश्चन इज लाईक दॅट. Angles in a linear pair which are not supplementary. Second question. Angles in a linear pair which are not supplementary. आता supplementary माहिती आपल्याला. Angles in linear pair माहिती. हा angles in linear pair आहे. आता angles in linear pair यापूर्वी डिस्कस केलेले सांगितले तुम्हाला की अँगल्स इन लिनियर पेअर जे असतात त्यांची सम जी आहे ती 180 डिग्री आली आणि सम 180 डिग्री आली म्हणजे ते अँगल जे असतात ते सप्लिमेंटरी अँगल आले. म्हणजे आपल्याला असे अँगल्स ड्रॉ करता येतील का की जे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत सप्लिमेंटरी नाही. असं अँगल होणारच नाही कारण ज्यावेळेस सप्लिमेंटरी अँगल्स इन लिनियर पेअरला एक आर्म जो आहे तो अपोजिटली लागतो. स्ट्रेट अँगल फॉर्म होतो आणि स्ट्रेट अँगल फॉर्म झाला म्हणजे 180 डिग्री आला. स्ट्रेट अँगल फॉर्म झाल्याशिवाय लिनियर पेअर फॉर्म होणार नाही. म्हणजे आपल्याला हे जे स्टेटमेंट जे दिलेलं आहे की अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी असे पेअर्स आपल्याला ड्रॉ करता येणार नाही. आय रिपीट आन्सर अगेन. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी म्हणजे लिनियर पेअर्स असे आहेत की जे सप्लिमेंटरी असतील सप्लिमेंटरी नसतील असं आपल्याला अँगल्स ड्रॉ करता येणार नाही. कारण एकदा लिनियर पेअर जर आपण अँगल ड्रॉ केला तर लिनियर पेअर हा अँगल सप्लिमेंटरी अँगल असतोच कारण त्यांची लिनियर पेअरच्या अँगल्स इन लिनियर पेअरची सम ही नेहमी 180 डिग्री असते. सप्लिमेंटरी अँगलची सम 180 डिग्री असते. मग लिनियर पेअर आला तर सप्लिमेंटरी असणारच.
Then the third question, complementary angles that do not form a linear pair. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायचे आपल्याला. अँगल्स कुठले ड्रॉ करायचे? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायचे आणि ते लिनियर पेअर फॉर्म करणार नाही. कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला आपल्याला माहिती का, कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम जी आहे ती सम ही सपोज हा एक अँगल आहे आणि याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जर आपण घेतला, कॉम्प्लिमेंटरी अँगल आला म्हणजे त्यांची सम जी आहे ती 90 डिग्री असणार आहे. सप्लिमेंटरीची 180, कॉम्प्लिमेंटरी अँगलची 90 डिग्री. आणि ही लिनियर पेअर काही नाहीये. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट डू नॉट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. ही फिगर जी आहे ती फिगर तुम्ही ड्रॉ करून घ्या. Then question number 4. Adjacent angle which are not a linear pair. Not a linear pair म्हणजे त्यांची सम 180 येणार नाही. Adjacent angles. याचा adjacent angle हा ड्रॉ केला आपण. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल adjacent आला आणि हा अँगल काही लिनियर पेअर नाही, सप्लिमेंटरी नाही आणि लिनियर पेअर पण नाही. चौथं स्टेटमेंट दिलेलं आहे, ऍडजसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. ऍडजसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. सो ड्रॉ दिस फिगर नंबर 4. Question number 5. Angles which are neither complementary nor adjacent. कॉम्प्लिमेंटरी नसायला पाहिजे आणि ऍडजस्टंट नसायला पाहिजे. ऍडजस्टंट म्हणजे सेपरेट असतील त्या अँगल्स. सपोज हा एक अँगल झाला आणि याचा कॉम्प्लिमेंटरी नाही पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी नाही पाहिजे म्हणजे सम त्याची 90 यायला नको. सपोज हा असेल 30, हा असेल 70. 30 आणि 70 100. ज्या कॉम्प्लिमेंटरी नाहीये आणि सेपरेट अँगल्स आहेत म्हणजे ऍडजस्टंट अँगल्स देखील नाही. सो राईट डाउन दिस, ड्रॉ दिस फिगर नंबर 5. Then we will solve last question. Question number 6. Angles in a linear pair which are complementary. Angles in linear pair. आपण पाहिलं angles in linear pair. Angles in linear pair. Angles in linear pair ची सम ही 180 डिग्री असते. आपल्याला इथं काय विचारलंय? Angles in a linear pair which are complementary. Angles in linear pair 90 डिग्रीचे आपल्याला ड्रॉ करता येणार. किती नसतेस? अँगल्स इन लिनियर पेअर नेहमी 180 डिग्रीचे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजे 6 जे आहे ते आपल्याला ड्रॉ करता येणार नाहीये. म्हणजे इथं काय अँगल्स इन लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी आणि इथं दिलंय कॉम्प्लिमेंटरी म्हणजे असं काही होणार नाहीये. यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 18 आणि 19 जो आहे तो फिनिश केलेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि नंतर आपला लेसन जो आहे तो कम्प्लीट होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या कमेंट्स वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही देत जा म्हणजे मलाही त्या पद्धतीनं तसं शिकवता येतं. हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पहा, फिगर सगळ्या वेमध्ये ड्रॉ करा आणि हा व्हिडिओ जो आहे आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. ते चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काय कमेंट असतील त्या कमेंट द्या. थँक्यू.